नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांविषयी माहिती आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामधून जाणून घेणार आहोत. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर ख्यातनाम मराठी साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे यांची ओळख आहे. अण्णाभाऊ यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा उपेक्षित समजल्या गेलेल्या मातंग समाजातील ते होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे तर आईचे नाव वालबाई असे होते. अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव हे तुकाराम होते. जन्मस्थळ वाटेगाव येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले नाही. तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवले. 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईतील कामगारांचे कष्टमय व दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणा देखील त्यांनी अनुभवला. 1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची त्यांनी भाषणे ऐकली. पक्षाचे काम देखील तेच करायचे. तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांच्या अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलत भावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. तमाशातून जुन्या चालीचा सुरुवातीचा साठा अण्णाभाऊंनी आत्मसात केला. मुंबईत परतताच त्यांनी मॅक्झिम गोर्कीचे साहित्य वाचायला त्यांना मिळाले. लिखाणाची उर्मी त्यांना या साहित्याने दिली. तो काळ 1942च्या चळवळीचा होता. ते स्वातंत्र्य समरांगणात सहभागी झाले म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर पकड वॉरंट काढले. पोलिसांना चुकवत ते मुंबईला आले. त्याच काळात त्यांची भेट झाली शाहीर अमर शेख द ना गवाणकरांशी. आपसातले हेवे दावे, गरीब जनतेला, शेतकऱ्यांना मिळणारा, छळणारा दरिद्राचा झगडा त्यांनी न्याहाळला होता. त्यातच मॅक्झिम गोर्कीचे साहित्य देखील त्यांना प्रभावित झाले. त्यांच्या अंतरीची उर्मी प्रतिभेने बहारली होती. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचे नाव देखील लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला स्टालिन ग्राडचा पोवाडा 1943 साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला. त्यांनी 1944 साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बाटवा कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. अमळनेरचे अमर हुतात्मे आणि पंजाब दिल्लीचा दंगा या त्यांच्या काव्यरचना 1947 साली प्रसिद्ध झाला. पंजाब दिल्लीचा दंगा या रचनेत सर्व प्रांतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते
वर्गीय क्रांतीचा उकल करण्यासाठी त्यांनी तमाशाचा बाज नेमकेपणाने उचलला. तमाशातल्या नृत्यांगनाचे चाळ काढून टाकले आणि वीररसाच्या अंगाराचे चाळ चेतवणारा बंडगळी उभा केला. जुन्या कथेचा ढाचा ठेवून नव्या युगाचा अकलेचा मोर्चा बांधला. तमाशात परंपरेने चालत आलेला गण बदलून टाकला. त्या जागी श्रमशक्तीला अभिवादन करणारा गण मोठ्या तडफेनं साकारला. सुरुवातीलाच खऱ्या खोट्याचे कोडे घालून सामान्य माणसाचं कुतूहल वाढवेत त्यांनी आदिवासी, कोळी, भिल्लांची मागमहार, रामशेजांच्या व्यथा आणि वेदनांचा हुंकार शाहिरीच्या लोकबाजातून, कथा कादंबऱ्यातून मांडला. अण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचं स्मरण देऊन संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकरांसमवेत माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होते या कायली ही लावणी त्यांनी अजरामर केली. अकलेची गोष्ट 1945, देशभक्त घोटाळे 1946, शेटजींचे इलेक्शन 1946, बेकायदेशीर 1947, पुढारी मिळाला 1952, लोकमंत्राचा दौरा 1952 ही काही लोकनाट्य आहेत. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा कादंबऱ्यांची निर्मिती देखील ठळकपणे नजरेस भरते. जिवंत काडतुस, आबी, खोळंबवाडी, बरबाद्या, कंजारी, चिरानगरची भूत, कृष्णकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत. त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा 1945 ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर 34 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यात फकीरा, वारणेचा वाघ, चिलखतातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता यासारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण या कादंबरीत आहेत. सत्यप्रवृत्तीचा माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्य सूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपट देखील निघाले. त्यामध्ये वैजयंता, टिया लावते मी रक्ताचा याची कादंबरी, आवडी, डोंगराची मैना याची कादंबरी, माकडीचा माळ, वारणेचा वाघ अशी ही साताऱ्याची तऱ्हा कादंबरी, अलगूज, फकीरा याशिवाय इनामदार, पेंग्याचं लकीन, सुलतान ही नाटके देखील त्यांनी लिहिली. अण्णाभाऊ साठे हे देशातील उपेक्षित लोकजीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांच्या व्यथा, वेदना कथा आणि कादंबऱ्यांमधून प्रखर्षाने उमटाव्यात अशी त्यांची धारणा होती. अण्णाभाऊंचे साहित्य देशाबाहेर, अगदी पोलंड, रशियात देखील लोकप्रिय झाले. जनमानसात ते प्रसिद्धीस पावले. अण्णाभाऊंच्या मते ग्रामीण जीवन टाकाऊ काया आहे, तर शहरी जीवन दिलखुलास आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, लोकहितवादी महर्षी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण दलित जीवनातच पाया आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अण्णाभाऊंच्या कथा आणि कादंबऱ्या ही साहित्य क्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया आहे. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिक देखील होऊ शकतो हे अण्णाभाऊंनी दाखवून दिले. अण्णाभाऊंची लेखणी धारदार होती. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तारली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे असे ते नेहमी म्हणायचे. त्यांच्या लेखनाचा प्रेरणास्रोत शोषित आणि उपेक्षित हाच होता. अण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा आगळावेगळा गुण आहे. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभूती घेतली त्यातील क्षणाचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो. लेखनातील लवचिक भावचित्रे
अंगशारसा मोडीने साकार करण्याची त्यांची लगबग ही स्वातंत्र्य आहे. लेखनशैलीवर त्यांनी सर्वस्व अर्पण केले. रशिया येथील इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीच्या निमंत्रणावरून ते 1961 साली रशिया येथे गेले. त्यांच्यावर त्यांनी लिहिलेले प्रवास वर्णन खूपच लोकप्रिय झाले. त्यांचे व्यक्तिमत्व विविध कलागुणांनी भरलेले होते. ते उत्तम अभिनय देखील करायचे. हातात डफ घेऊन शाहिरी कवने मोठ्या तडफेने गात. बुलबुल, बासरी, हार्मोनियम असे वाद्य देखील ते वाजवायचे. दांडपट्टा ते फिरवायचे. शिवाय स्वतःच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी नवयुग, युगांतर आणि आचार्य अत्रेंच्या मराठा वर्तमानपत्रातून अनेक लेख आणि पुस्तकांचे परीक्षणे लिहिली. अण्णाभाऊंच्या शेवटचा काळ मात्र हलाखीत गेला. दरिद्र आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाटेला आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठानांकडून त्यांची तशी उपेक्षाच गेली. विपन्नावस्थेत गोरेगावच्या सिद्धार्थनगर येथे त्यांचे निधन झाले. अण्णाभाऊ साठे यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाले. अशा या अभिवादन करूयात. हे होते आजचे व्यक्तिविशेष. असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. यासोबत विद्यार्थ्यांना जर आता आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर विद्यार्थी आम्हाला फीडबॅकसुद्धा देऊ शकतात. त्यासाठी आमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. यासोबत विद्यार्थ्यांना जर ईमेल थ्रू त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा ईमेल ID सुद्धा आहे. आमचा ईमेल ID आहे radiosp@gmail.com. यासोबत विद्यार्थ्यांना जर MPSC, UPSC आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काही व्हिडिओज किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी. नक्कीच आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. टिल दॅट स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.